मनसेचे नेते अमित ठाकरे यांना आमदारकीचे वेध लागल्याची चर्चा आहे। तर या चर्चेला कारण ठरलंय अमित ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी कापलेला केक। या केकवर विधानसभेचा फोटो असल्याने अमित ठाकरेंनी सूचक इशारा दिलाय असं सुद्धा बोललं जातंय। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। अमित ठाकरे आमदार होणार, निमित्त वाढदिवसाचं वेध विधानसभेचे, मनसैनिकांचे सूचक संकेत। मनसेनं राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। त्यानंतर आता राज्यातील राजकारणात आणखी एका ठाकरेंची आगामी विधानसभा निवडणुकीत एंट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याला निमित्त ठरलंय अमित ठाकरेंनी कापलेला वाढदिवसाचा केक। या केकवर चक्क विधानसभा आणि मंत्रालयाचा फोटो असल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनंतर राजकारणात आणखी एक ठाकरे आमदार होणार का याची चर्चा रंगतीये। अमित ठाकरेंच्या वाढदिवशी मनसैनिकांनी मध्यरात्रीच मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती। मनसेचे चेंबूर विभागाचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी अमित ठाकरेंसाठी आणलेला केक चर्चेचा विषय ठरला। विधान भवन, मंत्रालय, लाल बत्तीची गाडी असलेला हा केक अमित ठाकरेंनी लवकर मंत्रालयात जावं या शुभेच्छा देणारा होता। विशेष म्हणजे अमित ठाकरेंनी हा केक कापून मनसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीत चांगलेच सक्रिय झाल्याचं दिसून आलंय। अमित ठाकरेंचा राजकीय प्रवास पाहूया। मुंबईतील डीजी रुपारेल कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी राजकारणात एंट्री घेतली। मुंबईसह पुण्यात विद्यार्थ्यांच्या विषयांना धरून आंदोलनं केली। नाशिकच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली। लोकसभा निवडणुकीपासून संसदीय राजकारणात ते सक्रिय झालेत। आगामी विधानसभेत मैदानात उतरण्याचे सूचक संकेत देण्यात येत आहेत। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती। त्यावेळी राज ठाकरेंसमवेत अमित ठाकरेही भेटीसाठी हजर होते। मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची सांगता सभा झाली। या सभेदरम्यान अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि विधानसभेसाठी अमित ठाकरेंकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते। मनसे पक्ष भोंग्यांविरोधी आंदोलनामुळे चर्चेत होता, तेव्हा अमित ठाकरेंच्या वाढदिवसाला भोंग्याचं चित्र असलेला केक पाहायला मिळाला। आता थेट कार्यकर्त्यांनी अमित ठाकरेंना विधानसभेत धाडण्याची तयारी केल्याचं दिसतंय। या शक्यता खऱ्या ठरतात का हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र असं झाल्यास विधानसभेतील चुरस आणखी वाढेल एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।